नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, प्रत्येक राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता याच्यासमोर एक निर्णायक वेळ येत असते। म्हणजे प्रत्येक राजकीय नेता सध्या जे देशात काम करतात किंवा सगळीकडेच मुळात जगभर प्रत्येकावर कधी ना कधी अशी निर्णायक वेळ येत असते की आपले अस्तित्व, आपला पक्ष, आपले कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे नेते यांच्या विचारधारेला पुढे नेण्याकरता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते आणि अंतिमतः सत्तेपर्यंत जाण्याचा हा मार्ग असतो। हे मी वेगळं सांगायची गरज नाहीये। पण आता प्रकाश आंबेडकर यांच्यावर अशी वेळ आली आहे असं मला वाटतं। प्रकाश आंबेडकरांनी कशा पद्धतीने एकला चालो रे हे धोरण अवलंबत तत्वांना प्राधान्य दिलंय आणि नेहमीच असं म्हटलं जातं, अर्थात त्यांच्यावर किती जरी आरोप होत असतील, प्रकाश आंबेडकर हे स्वतःच्या मर्जीने वागतात किंवा निर्णय फिरवतात किंवा त्यांना कोणासोबतच युती करायची नाही आहे, त्यांच्या भूमिकेमुळे बहुजन पक्ष किंवा शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेणारे जे पक्ष आहेत त्यांची गोची होऊ शकते, गोची झालेली आहे, हे आरोप तुम्ही ऐकलेले असतील। आणि निर्भय बनो किंवा भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, यांची गँग हे असं करत असते। तरी देखील प्रकाश आंबेडकर हे अजिबात न ढळता आपल्या मार्गाने जात असतात। कारण तुम्हाला आठवत असेल की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले संविधानाचे निर्माते, ज्यांनी देशाला एक आदर्श संविधान दिलेलं आहे, त्यांच्यावर देखील अशी वेळ आली होती आणि त्यांनी तत्वांची बाजू घेतली होती। त्यांनी आयुष्याची तत्व पाळली की स्वाभिमान, कोणापुढेही लाचारी पत्करायची नाही, आपल्या व्यक्तिगत स्वार्थाकरता कार्यकर्ते आणि जनतेला वेठीला धरायचे नाही। होय, त्याकरता आपल्याला मानहानी सहन करावी लागली, आपल्याला अपमान सहन करावा लागला तरी चालेल, पण तत्वांशी तडजोड नाही। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्व तुम्हाला माहिती आहे आणि त्यांनी राजीनामा दिलेला तुम्हाला माहिती असेल। कायदे मंत्री पद होते त्यांच्याकडे आणि काँग्रेसच्या लोकांनी त्यावेळी कशा पद्धतीने हिंदू कोड बिल ज्यावेळी लोकसभेत आलं त्यावेळी त्याला विरोध केला गेला, सर्वच पक्षांनी विरोध केला आणि ते हिंदू कोड बिलावरून बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता। आणि त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेचं एक त्यांचं भाषण किंवा त्यांनी लेखी निवेदन जे दिलं होतं की राजीनामा का देत आहे, त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की ज्या पदावर मी आहे आणि माझ्याकडून जे अपेक्षित आहे, जे देशाच्या भल्याकरता आहे ते मी करत आहे आणि त्याला साथ दिली जात नाहीये, तो वेगळा विषय, त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता। पण आता तशीच वेळ आलेली आहे आनंदराज आंबेडकर यांच्या शिंदे सेनेसोबत जाण्यामुळे। खरं तर आनंदराज आंबेडकर यांनी शिंदे साहेबांसोबत काल जी पत्रकार परिषद झाली त्यात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र असं अनेक लोकांनी म्हटलंय। त्यांनी परिषदेत ज्यावेळा शिंदे साहेबांशी हातमिळवणी केली, यापूर्वी मला हा प्रसंग घडलेला आठवतोय। म्हणजे भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र, म्हणजे पूर्वी असे प्रयोग झालेत, पण नुकताच अलीकडचा प्रयोग मला आठवतोय भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्रचा। ज्यावेळी जरांगे यांना भेटले होते आनंदराज आंबेडकर आणि त्यावेळी देखील त्यांनी अशाच पद्धतीने घोषणा केली होती सोबत जाण्याची, मात्र नंतर ते बारगळलं। जरांगे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तळमळीने काम करतायत याबद्दल दुमत नसावे। हां, अर्थात त्यांच्यावर जी टीका होते किंवा त्यांच्या बाबतीत जे बोललं जाते की ते शरद पवार यांच्या हातातलं बाहुल आहे आणि शरद पवारांचे हे आवडीचे उद्योग आहेत की सत्ताधारी पक्षाला खाली खेचण्यासाठी, त्यांचे काम रोखण्यासाठी किंवा त्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी नेहमीच ते ज्यावेळी विरोधी पक्षात असतात त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी करत असतात। आणि जरांगे पाटलांनी ज्यावेळी मराठा आरक्षण हे ओबीसीमधूनच हवं असा पवित्रा घेतला त्यावेळी एकटेच प्रकाश आंबेडकर होते की ज्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली होती। हे लोक विसरलेले आहेत। ओबीसी आरक्षण बचाव म्हणजे ओबीसींची उघडपणे बाजू घेऊन माननीय बाळासाहेब आंबेडकर उभे राहिले होते। मोठा तो मार्च झाला होता, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा झाली होती, अनेक नेते सहभागी झाले होते, ओबीसींचे देखील नेते आले होते, त्यानंतर ओबीसींची उपोषणं वगैरे देखील झाली।
पण विधानसभेत काय घडलं मी सांगायची गरज नाही. विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकर पुन्हा एकटे पडले. त्यांना ओबीसींची मतं फारशी मिळाली नाहीत किंवा जवळजवळ मिळाली नाहीत. म्हणजे ओबीसींचा याच्यात काय दोष आहे हे बोलण्यासाठी मी इथे नाहीये, पण तत्वांमुळे कधी कधी माणूस एकटा पडू शकतो. ते जे तत्व आयुष्यात पाळतात त्यामुळे. आणि बाबासाहेबांच्या उदाहरणावरून हे तुम्हाला माहिती आहे. तर आता आनंदराज आंबेडकर जे गेलेले आहेत शिंदे सेनेबरोबर, प्रकाश आंबेडकर यांनी काय करावे. खरं तर प्रकाश आंबेडकर कधीच त्यांना रोखणार नाहीत किंवा व्यक्तिगत ते काहीही बोलणार नाहीत, कारण स्वातंत्र्य, प्रत्येकाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं. आणि त्यानुसार आनंदराज आंबेडकर यांनी निर्णय घेतला रिपब्लिकन सेनेबाबत की त्यांनी शिंदेसाहेबांशी हातमिळवणी केली आहे. पण आता प्रश्न असा उरलाय, समर्थक नाराज आहेत, आंबेडकरवादी चळवळीतले लोकही नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे की प्रतिगामी भारतीय जनता पार्टी सोबत असणाऱ्या शिंदेसोबत जाणे हे योग्य नाही आणि समाजाचा हा अपमान आहे किंवा एक प्रकारे समाजाशी केलेली गद्दारी आहे असंही बोललं जात आहे. तर काही कार्यकर्ते वेगळे विचारायचे आहेत की आता आपण एखादा मोठा पक्ष, कारण हे मान्य आहे की कोणताही मोठा असो अथवा छोटा पक्ष स्वतःच्या जोरावर निवडून येणे शक्य नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि त्यानिमित्ताने राजकारण तापले, वेगळे मुद्दे समोर येत आहेत. दोन भाऊ एकत्र येणं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, त्याबाबत त्यावेळी देखील रामदास आठवले असं म्हटले होते की आता रिपब्लिकन किंवा आंबेडकरवादी मंडळींनी देखील एकत्र यायला हवे. त्यावेळी हेच आनंदराज आंबेडकर असं म्हणाले होते की कुटुंबातील मंडळी एकत्र येत आहेत, म्हणजे ठाकरे बंधूंबाबत ते बोलले. रामदास आठवले काही आंबेडकर कुटुंबातले नाहीत, त्यामुळे ते एकत्र येण्याचा प्रश्न नाही. म्हणजे त्यावेळी त्यांनी आपण आंबेडकर कुटुंबातले आहोत हे उघडपणे भूमिका घेतली होती आणि रामदास आठवलेंशी आंबेडकर कुटुंबाचा संबंध नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता चित्र वेगळे. आनंदराज आंबेडकर शिंदे सोबत आहेत. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण जर कोणासोबत गेलो नाही तर बहुजन समाजाचा जो विकास किंवा न्यायाचा जो लढा आहे तो पुढे कसा नेणार, कारण आपल्याकडे अधिकार पाहिजेत, पदं पाहिजेत, कार्यकर्त्यांना काहीतरी, होय, कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल अशा गोष्टी जर झाल्या तर नक्कीच आहे की वंचित बहुजन आघाडीला यश मिळू शकतं. आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं कदाचित असं म्हणणं असू शकेल, मी कदाचित म्हणतोय, की प्रकाश आंबेडकर साहेबांनी आता व्यवहार बघितला पाहिजे. व्यवहार हा आहे की वारा वाहील तशी पाठ फिरवणे, आणि सध्या वारा कोणत्या दिशेला वाहतोय ते तुम्हाला माहिती आहे. किंवा मग जरी तुम्हाला पाठ फिरवायची नसेल, संघर्ष करायचा असेल तर वाऱ्याकडे तोंड करून उभे राहा आणि सज्ज व्हा. पण ती एकट्याची ताकद कामाची नाही, वाऱ्याविरुद्ध राहणारे लोक सोबत हवेत. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते आता जातील काय, प्रकाश आंबेडकर, म्हणजे ते आहेतच सोबत. आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेने कसा विश्वासघात केलेला आहे जागा वाटपाच्या वेळेस तो देखील सगळ्यांसमोर आहे. उद्धव ठाकरे आता यांचा स्वप्नभंग झालाय, ते स्वप्नातून जागे झालेत. राज ठाकरे यांच्यासोबत युती होईल आणि मग आपण महाराष्ट्राचं भलं करू, आपण निवडणुका सगळ्या जिंकू, हे जे स्वप्न आहे ते राज ठाकरेंनी सध्या लटकवत ठेवलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी, माझी अशी इच्छा आहे की व्यक्तिगत व्यक्तिशः प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायला हवी आणि प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्यायला हवं. प्रकाश आंबेडकर जाणार नाहीत, होय, त्यांनी एकदा मैत्रीचा हात पुढे केलेला आहे, ते लाचारी कधीच पत्करणार नाहीत की पुन्हा पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जातील, मग जागा मागून घेतील. आता उद्धव ठाकरेंची पुढाकार घ्यायची वेळ आहे, पण पुढाकार कोणी घेतला तरी देखील प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीसाठी हा निर्णायक क्षण असेल, कारण यापुढचं सगळं भविष्य त्यावर अवलंबून असेल वंचित बहुजन आघाडीचं. बघूयात काय निर्णय होतो तो. व्यवहार की तत्व, कशाला प्राधान्य देतील. बाबासाहेबांनी जी तत्व घालून गेली आयुष्यभर, त्या तत्वांवर जे जगले ते तत्व सांभाळायचे की व्यवहार बघायचा ज्यामध्ये सगळ्यांचंच भलंय असं इतरांना वाटतंय, अनेकांना वाटतंय, पक्षाचं भलंय मुख्य म्हणजे, आणि वंचित बहुजन आघाडी न्यायाचा लढा अधिक समर्थतेने, शक्तीने लढू शकेल असं मला वाटतं. आपलं मत काय आहे आपण जरूर नोंदवावं समर्थकांनी किंवा या चॅनेलच्या सबस्क्रायबरनी.
की त्यांना काय वाटतं प्रकाश आंबेडकरांनी काय करावं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.